देतो. चला माननीय मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंतराव पाटील आव्हाड, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, अमित साटम, अनिल देशमुख, रवींद्र वायकर, धानोरकर, सुनील राणे, सुनील टिंगरे, प्रकाश पातरपेकर, अबू अजमी, अमीन पटेल, मनीषाताई चौधरी, रोहित पवार, राम कदम, रमेश कोरगावकर, बळवंतराव वानखेडे, जयकुमार गोरे, सुनील भुसारा, सचिन कल्याण शेट्टी, विक्रम सावंत, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, रमेश बोरनारे, वैभव नाईक, राहुल कुल अशा अनेक इतरही सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि खरं म्हणजे गृह विभागाच्या सूचना आणि मुद्द्यांवर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर या ठिकाणी दिले. खरं म्हणजे विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला अंतिम आठवडा वाचल्यानंतर आणि त्यानंतर सदस्यांची भाषणं देखील आपण ऐकली आणि प्रस्तावातील मसुदा देखील आपण पाहिला. पण खरं म्हणजे यामध्ये प्रकर्षाने ज्या गोष्टी जाणवल्या, खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो, पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं, तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळाले का काय, तो अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी. पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतरावांना पटलंय, ते हसतायत. हो जयंतराव बसा ना, मजा नाही येणार, बसा ना बसा. कदाचित वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपामध्ये व्यग्र असल्यामुळे सगळेच जण महाविकास आघाडीचे काय एनडीए आघाडीचे, आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल. आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. आणि यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे याचा विचार देखील आपण विरोधी पक्षाने केला पाहिजे. कालपर्यंत भ्रष्टाचारयुक्त आणि प्रभावहीन असल्याची ओरड विरोधी पक्ष करत होता जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात. आणि ही योजना मी सांगेन की देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना आपण यापूर्वी देखील मी सभागृहात ते मांडलंय, ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होऊ लागला. परंतु त्यावेळेस आरोप झाले ती योजना बंद झाली. परंतु आता ती योजना अनेक भागात राबवण्याची मागणी देखील आपण करताय. यामुळे खरं म्हणजे आपली ओरड आणि आपले आरोप किती खोटे होते हे देखील या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. तसेच या प्रभावी असलेल्या योजनेमध्ये 2.5 वर्ष, या योजनेला 2.5 वर्ष भासणात गुंडाळून विजयराव महाराष्ट्रातल्या लाखो त्यांचं नुकसान करण्याचं, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो काही प्रकार महाविकास आघाडी सरकारने केला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणायचं की आणखी काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी पडला. शेवटी या राज्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास साधण्याचं काम सरकारने करायचं असतं. त्यामुळे शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, महिला भगिनी असू द्या, अन्य कुणीही असू द्या,
परंतु केवळ सूड भावनेने यांनी महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरलंय आणि खरं म्हणजे अनेक प्रकल्प रखडले आणि रखडवले गेले. हे खरं म्हणजे एक चांगल्या राज्यकर्त्याचं हे लक्षण नसतं. चांगल्या राज्यकर्त्याचं काम नसतं आपल्या अहंकारापोटी राज्याला विकासापासून वंचित ठेवणं, मागे ढकलणं हे काही योग्य नाही. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की एफडीआय पासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रावर आघाडीवर असलेलं आपलं राज्य मागे पडलं. आम्ही कारभार हाती घेतल्यानंतर एफडीआय मध्ये विजयराव पुन्हा पहिल्या क्रमांकावर आपलं राज्य आणण्याचं काम आम्ही केलं. जे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात ते मागे गेलं होतं. इतर राज्य आपल्या पुढे गेली होती. 2014 ते 19 आपण पुढे होतो. आणि म्हणून आमचं सरकार आल्यानंतर मग मेट्रो असेल, कारशेड असेल, समृद्धी महामार्ग असेल, बुलेट ट्रेन असेल, मुंबई न्हावा सेवा शिवडी एक्सप्रेस असेल, जो सी लिंक आहे तो असेल, मुंबई पुण्यातला तो मिसिंग लिंक असेल, हे कोस्टल रोड असेल, या सर्व अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आम्ही युटर्न बंद करून टाकला आणि त्याला फास्ट ट्रॅकवर आणलं. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. युटर्न म्हणजे माहित आहे ना, विरोधकांच्या या मागणीमुळे जलयुक्त शिवार योजनेचं यश वादातीत असल्याचं स्पष्ट झालंय. आणि म्हणून राजकारण करताना वस्तुस्थिती लक्षात घेऊन राजकारण केले पाहिजे, आरोप केले पाहिजे. परंतु आरोपाला आरोप म्हणून कधी विरोधी पक्षाने या ठिकाणी आरोप करता कामा नये. चांगल्याला चांगलं म्हणणं ही देखील या महाराष्ट्राची संस्कृती आहे. तेही काम केलं पाहिजे. आणि म्हणून काही दिवसांनी का होईना विरोधी पक्षांना आपल्या कामाची पोचपावती नाईलाजाने का होईना द्यावी लागते. जलयुक्त शिवार योजना राबवावी म्हणून आपली मागणी अनेक लोकांची आली आणि हीच पावती उद्या शेतकरी बांधवांच्या पॅकेज आणि मराठा आरक्षणाबाबत देखील आपल्याला द्यावी लागेल. यामध्ये देखील शंका बाळगण्याचं कारण नाही. कारण कालच आपण पाहिलं परवा की शेतकऱ्यांना ज्या योजना लागू केल्या आपण सर्व नियम बाजूला ठेवून ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या वेळेस शेतकऱ्याच्या मागे आपलं सरकार उभं राहिलं. त्याच्यावर मी आता बोलू इच्छित नाही. मराठा आरक्षणाबाबत देखील मी दोन्ही सभागृहामध्ये विस्तारपणे माहिती दिली. तसेच पुढची दिशा देखील स्पष्ट केली. या संदर्भात मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर देखील समाधान देखील व्यक्त केलंय. मात्र अशोकराव आज नाहीये, तिकडे गेले काय? अशोक ऐकत असतील, आहेत बाहेर ना. अशोकराव त्यांनी काल बाहेर जाऊन आरोप केले. मराठ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नातही राजकारण आणण्याचं सोडलं नाही. त्यांनी टीका केली. खरं म्हणजे वास्तविक त्यावेळेस अजितदादा इकडे बसलेले आहेत. मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले. मी उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन. ही भीती त्यावेळेस 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोकरावांना देखील होती. पण आम्ही त्यावेळेस सांगितलं जाहीरपणे, अशोकराव होत आहेत ना, होऊ द्या, हरकत नाही. परंतु आजची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नसती हे मी छाती ठोकपणे ते सांगू इच्छितो. आणि म्हणून जे काही साठलोट केलं, डावललं, हा विषय झाला गेला, गंगेला मिळाला, त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. पण अशोकराव बाहेर असले तर वैभव आहेत का बाहेर? ऐकतात आणि कुठे बोलतो मी? अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे. आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करता इकडे, तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःवर घेऊ नका, पायऱ्यांवर, प्रत्येक अधिवेशनात, रस्त्यावर, त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय, मी किती संयम बाळगलाय. मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची. अरे तुम्ही कधीच नाही.
पण मला सोडायला पण लावू नका. पण खूप आहे पोतडीमध्ये, काढायला गेलो हळूहळू तर खूप निघेल. त्यामुळे अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण. ते तर आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आम्ही घेतलेल्या प्रत्येक विकास